नमस्कार मैत्रिणींनो, मी जयश्री होम किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत पालकाची भाजी, ते पण लवकरात लवकर होणारी, चवीला अप्रतिम लागणारी। तर बनवायला सुरुवात करूया। तर इथे मी बारीक चॉप करून पालक घेतलेली आहे, त्याचबरोबर एक टोमॅटो, वाटाणे, लसूण, हिरवी मिरची आणि एक मीडियम साईजचा कांदा चॉप करून घेतलेला आहे। त्याचबरोबर इथे काही सुके मसाले घेतलेले आहेत, गरम मसाला, मिरची पावडर, जिरे, हळदी पावडर आणि चवीनुसार मीठ। तर अतिशय सोपी भाजी आहे आणि लवकरात लवकर होते आणि चवीला अप्रतिम लागते। तर बनवायला सुरुवात करूया। इथे घेतलेला आहे मी पॅन आणि पॅनमध्ये सर्वप्रथम घालणार आहे लसूण, त्याचबरोबर जिरे, आणि हे छान फ्राय झालेले आहेत। तर यावर आपल्याला घालायचा आहे बारीक चॉप केलेला कांदा, एक टोमॅटो आणि हिरवी मिरची। तर बारीक चॉप केलेला कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरची सुद्धा मी घालून घेतलेली आहे। तर छान असं याला 2 ते 3 मिनिटं फ्राय करून घेऊया आपण। तर 2 ते 3 मिनिटं छान आपली भाजी फ्राय झालेली आहे। तर यावर आपण आता सुके मसाले घालणार आहोत। त्यानंतर यामध्ये बारीक चॉप केलेली पालक आणि वाटाणे घालणार आहोत। पालक आणि वाटाणे सुद्धा यामध्ये घालून झालेले आहे। तर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर मंद गॅसवर याला 2 मिनिटं छान फ्राय होऊ द्यायचं आहे। तर 2 मिनिटं छान फ्राय करून घेऊया। तर छान 2 मिनिटं झालेली आहेत, बघू शकता तुम्ही इथे छान अशी त्याला तर्री सुटलेली आहे। तर या स्टेजवर आपल्याला यामध्ये घालायचं आहे अर्धा चमच धने जिरे पूड। तर अर्धा चमच धने जिरे पूड घालून झालेली आहे। यावर आता मिक्स करून घ्यायचं आहे। यानंतर आपल्याला यावर घालायचं आहे 2 चमचे बेसन पीठ आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर मिक्स करून घेऊया। तर छानपैकी असं मिक्स करून झालेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता। यावर आपल्याला कोमट पाणी घालायचं आहे, कोमट किंवा गरम पाणी। तर मी बाजूलाच गरम पाणी करायला ठेवलेलं आहे। तर यावर घालून घेऊया। गरम पाण्याने काय होतं, चव टिकून राहते आणि कलर सुद्धा। तर साधारण मी कपभर यामध्ये गरम पाणी घातलेलं आहे। तर इथे बघू शकता तुम्ही, आणि असं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर ही भाजी तुम्ही गरमागरम चपातीसोबत, पराठ्यासोबत किंवा भातासोबत सुद्धा ही भाजी खाऊ शकता। छान लागते, लवकरात लवकर होते। तर 2 ते 3 मिनिटं छान ही भाजी आपण शिजून घेणार आहोत। तर शेवटी यामध्ये आपल्याला घालायची आहे देठासहित कोथिंबीर, आणि ही भाजी चवीला अप्रतिम लागते। तुम्ही नक्की ट्राय करा आणि वेळही खूप कमी लागते, टिफिनला सुद्धा तुम्ही वेळेवर बनवून देऊ शकता। तर रेडी आहे आपली पालकाची भाजी, अगदी कमी वेळेत होणारी। तर कशी वाटली मग तुम्हाला रेसिपी, नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। बेल सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। आणि माझे असेच व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद।